ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता पुढची बातमी पाहूयात। अटक झाल्यानंतर वाल्मिक कराडला अनेक आजारांनी ग्रासले। परिणामी उपचारांसाठी त्याला आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलंय। मात्र कराडच्या आजारपणावर संशय व्यक्त केला जातोय। त्यामुळे कराडचा आजार म्हणजे नौटंकी तर नाही ना असा प्रश्न आता निर्माण झालाय। वाल्मिक कराडवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बुधवारी रात्री पोटदुखीमुळे कराडला उपचारासाठी सेमी आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले। 45 नंबरच्या वॉर्डातील इतर सर्व रुग्णांना दुसऱ्या वॉर्डात हलवण्यात आले। कराड जिथे उपचार सुरू आहेत त्या ठिकाणी पोर्टेबल सीसीटीव्ही लावण्यात आले। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मिक कराड सोडता सर्व आरोपी हे जेलची हवा घेत आहेत। तर वाल्मिक कराड हा बीड जिल्हा रुग्णालयातील आयसीयूच्या 45 नंबरच्या वार्डात उपचार घेत आहे। त्यामुळे वाल्मिक कराड खरंच आजारी आहे का नौटंकी आहे असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय। खंडणी आणि हत्या प्रकरणातील सर्व आरोपी जेलमध्ये आहेत। मात्र वाल्मिक कराड जेलऐवजी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतोय। कराडच्या आजारावर धनंजय देशमुख यांनी शंका उपस्थित केली आहे। कोठडीत कमी आणि हॉस्पिटलमध्ये जास्त राहायचं असेल, संपर्कात येणारे लोक, त्यांना देणारा कोणी एखादी सूचना, त्याच्यावर त्यांचं काहीतरी मॅनेजमेंट चालू असेल, त्या हिशोबाने त्यांचं चालू आहे। वाल्मिक कराडने आपण स्लीप एपिनियाने ग्रस्त असल्याचा दावा केलाय। स्लीप एपिनिया हा स्लीपिंग डिसऑर्डर आहे। यामुळे पीडित व्यक्तीला वरच्या श्वसन मार्गामध्ये अडथळे येतात, नीट श्वास घेता येत नाही। श्वासोच्छवास पुन्हा पुन्हा थांबत असेल तर रक्तात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते। रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हृदय, मेंदू आणि शरीराच्या इतर भागांना धोका टळतो। त्यामुळे कोर्टाने वाल्मिक कराडला सीपॅप मशीन वापरण्याची परवानगी दिली आहे। वाल्मिक कराड प्रमाणे ज्यांना स्लीप एपिनिया आजार आहे त्या सर्वांसाठी सीपॅप फार गरजेचं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। ही मशीन काम करताना हे जे वरचं बटन आहे त्याचं ऑन ऑफ बटन आहे, हे आपण दाबलं की ह्याच्यामधून हवा यायला लागते। अशा प्रकारचा आवाज जो येतो तो हवेचा आवाज आहे आणि ह्याच फोर्सने हवा ही आपल्या नाकामध्ये सोडली जात असते आणि ती पूर्ण रात्रभर तशा प्रकारे चालतं। ते लावताना ऍक्च्युली प्रत्यक्ष हे असं पूर्ण नाकावर लावून त्याला असं पट्टे मागून लावावे लागतात। तर अशा प्रकारे तो मास्क आपल्याला लावा। थोडंसं लोकांना प्रथमतः वाटतं की असा मास्क लावून मला झोप कशी लागेल, पण ही सुरुवातीची भीती आहे। वाल्मिक कराडला कोठडी मिळाल्यापासून त्याच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्याचा आरोप करण्यात येतोय। परिणामी कराडचं आजारपण संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याचं स्पष्ट होतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।